श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, नागपूर जवळच्या एका छोट्या गावात संतोष नावाचा एक तरुण राहत होता. तो साधा, शांत आणि कष्टाळू होता. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती, पण तो नेहमी हसत मुखत असायचा. आई वडिलांचा आधार, घराचा कणा, सगळं काही तोच. एक गोष्ट मात्र त्याच्या आयुष्यात खूप खास होती, त्याची स्वामी समर्थावरची निवांत श्रद्धा. घरातल्या देवघरात रोज सकाळी तो दिवा लावायचा आणि शांतपणे म्हणायचा, श्री स्वामी समर्थ. सगळं व्यवस्थित चालू होतं, पण एक दिवस अचानक सगळं बदललं. संतोषची आई अचानक आजारी पडली. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण काही दिवसातच तिची तब्येत खूप खालावली. श्वास घ्यायला त्रास, शरीरात शक्ती नाही. संतोष तिला तात्काळ शहरातल्या रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात म्हणाले, स्थिती खूपच नाजूक आहे, लगेच उपचार सुरू करावे लागतील. संतोषच्या पायाखालची जमीन सरकली. तो आईच्या बेडजवळ बसला, तिचा हात हातात घेतला. आई, काही होणार नाही, मी आहे ना, तो स्वतःला सावरत म्हणाला. पण आतून तो पूर्णपणे तुटत होता. काही दिवस गेले, उपचार सुरू होते, पण काही सुधारणा होत नव्हती. डॉक्टरांनी शेवटी स्पष्ट सांगितलं, आम्ही प्रयत्न करतोय, पण आता सगळं देवावर आहे. हे ऐकून संतोषच्या डोळ्यात अश्रू आले. तो रुग्णालयाच्या बाहेर गेला, एका कोपऱ्यात बसला आणि डोळे मिटले. महाराज, माझ्या आईला वाचवा, तो मनातून प्रार्थना करू लागला. रात्र झाली, रुग्णालय शांत झालं. संतोष आईच्या बेडजवळ बसला होता. डोळे लाल झाले होते, थकलेला पण जागाच होता. अचानक एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला. पांढरे कपडे, शांत चेहरा. काय झालं, त्याने विचारलं. संतोषने सगळं सांगितलं, आईची अवस्था, डॉक्टरांचं म्हणणं. वृद्ध माणूस शांतपणे ऐकत राहिला, मग म्हणाला, घाबरू नकोस, ती बरी होईल. संतोष थोडा आश्चर्यचकित झाला. खरंच, त्याने विचारलं. तो माणूस हलकस हसला आणि म्हणाला, उद्या सकाळी डॉक्टर काय म्हणतात ते बघ, असं म्हणत तो निघून गेला. संतोष काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला, मग पुन्हा आई जवळ बसला. सकाळ झाली. डॉक्टर तपासणीसाठी आले. ते अचानक थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. हे कसं शक्य आहे, ते स्वतःशीच म्हणाले. संतोष घाबरला. काय झालं डॉक्टर, त्याने विचारलं. डॉक्टर म्हणाले, तुझ्या आईची स्थिती अचानक सुधारली आहे. रिपोर्ट्स पूर्ण बदलले आहेत. संतोषला विश्वास बसत नव्हता. काही दिवसातच त्याची आई पूर्णपणे बरी झाली. संतोष आनंदाने भरून गेला, पण त्याच्या मनात एकच प्रश्न होता, तो वृद्ध माणूस कोण होता. तो पुन्हा रुग्णालयात गेला. स्टाफला विचारलं, काल रात्री एक वृद्ध माणूस आला होता का. सगळ्यांनी नकार दिला. असं कोणी आलंच नव्हतं. संतोष थक्क झाला. तो थेट घरी गेला, देवघरात गेला आणि जसा त्याने स्वामींच्या फोटोकडे पाहिलं, तो थबकला. तोच चेहरा, तोच शांत भाव, जो काल रात्री त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्यावर होता. संतोषच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आता सगळं समजलं होतं. रुग्णालयात आलेले ते साधे माणूस नव्हते, ते स्वतः स्वामी समर्थ होते. तो खाली बसला, हात जोडले. धन्यवाद महाराज, जो हळूहळू आवाजात म्हणाला. त्या दिवसानंतर त्याचा विश्वास अजून वाढला. त्याला एक गोष्ट कायमची समजली, जिथे डॉक्टर हार मानतात, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. भक्ताला कधीच एकटं सोडत नाही आणि म्हणूनच आजही लोक म्हणतात, श्री स्वामी समर्थ.